नमस्कार. दासव फाउंडेशनच्या वेबसाईटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेले आहात. या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमाची सुरुवात दासव फाउंडेशनचे संचालक डॉक्टर विजय लाड सर दीपप्रज्वलनाने करतील. त्यानंतर समर्थ भक्त केदार परांजपे शंखवादन करतील. ते झाले की सौ अपर्णा वांगीकर 3 श्लोक घेतील आणि त्यानंतर सौ शुभदा थिटे श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राची एक माळ घेतील. या सगळ्यात आपण सहभागी होऊया. जय श्री राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. श्रीराम उपासनेला दृढ चाल व्हावे. भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वयखाल व्हावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. बहुत सार विचार करी मना. दृढ धरी रघुनाथ उपासना. रघुवीरा स्मरता सुखावसी. परम सुंदर ते पद पावसी. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ, श्री राम. आता मी परमपूज्य योगेश बुवा रामदासी कार्यवाह समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांना या प्रसंगी त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते आणि त्यानंतर आनंद जोगळेकर वेबसाईटचा डेमो देतील. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी निर्माण केलेलं वाङ्मय आणि त्याची महती फार महनीय व्यक्तींना जाणवली आणि त्यांनी हे वाङ्मय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी उपयुक्त आहे हे जाणून ते लोकांमध्ये प्रचार प्रसार व्हावा ह्या उद्दिष्टाने अनेक उपक्रम सुरू केले. त्यामध्ये एक उपक्रम म्हणजे अक्कांनी सुरू केलेला सखोल दासबोध. दासबोध म्हणजेच समर्थ. समर्थांची शेवटची वाणी अशी आहे, आत्माराम दासबोध माझे स्वरूप सतसिद्धम.
समर्थांच्या चरणांपाशी जायला आपल्याला दासबोध हा समजून घेणं हेच समर्थ भक्तांचं आद्य कर्तव्य आहे. तेव्हा ह्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार होईल म्हणून निर्माण केलेला जो उपक्रम, त्यापैकी एक अक्कांनी निर्माण केलेला सखोल दासबोध खूप सुंदर छान उपक्रम आहे. या योगे अनेको लोकांनी आजपर्यंत ह्या दासबोधाचं वाचन, परिशीलन, अभ्यास केलेला आहे आणि त्यातनं त्यांना जी अनुभूती आली ती अनुभूती ते स्वतः थांबू न शकता अनेक लोकांपर्यंत ती जाईल याच्यासाठी झटून गेले. अशाच ह्या कार्याला पुढे नेण्यासाठी म्हणून अनेक जणांनी, त्यापैकी एक आपले लाडसर आहेत, जोगळेकर आहेत, आणि यांच्या सगळ्या टीमने हे वाङ्मय हा उपक्रम मर्यादित न राहता जगभर सगळ्यांना उपलब्ध व्हावा म्हणून आज सखोल दासबोध फाउंडेशन ह्या नावे वेबसाईट सुरू केलेली आहे. आणि त्या वेबसाईटमुळे आज जगभरातील सर्वजण ह्या उपक्रमामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. ही खूप छान गोष्ट आहे. या वेबसाईटमध्ये काय असणार आहे तर अक्कांच्यासाठीचं चरित्र, अक्कांवरचं काही वाङ्मय आणि त्याबरोबर विविध प्रकारचे लेख समर्थांच्या वाङ्मयाशी निगडीत, हे सगळेच्या सगळे आपल्याला ह्या एका ठिकाणी मिळणार आहेत. ह्याच वेबसाईटला जोडून असणारी दुसरी वेबसाईट म्हणजे साहित्य शोध, त्याची लिंक पण ह्याच्यात असणार आहे, ज्याच्यामध्ये समर्थांच्या वाङ्मयाबरोबर, समर्थांवर निर्माण झालेल्या वाङ्मयाबरोबर इतर संतांच्या वाङ्मयाचा सुद्धा साहित्य शोध आपण ह्याच वेबसाईटमध्ये घेऊ शकता. ही वेबसाईट साहित्य शोध, त्याचबरोबर आत्ता आपण आज जी लॉन्च करतो आहोत ती वेबसाईट म्हणजे सखोल दासबोध उपक्रम, या उपक्रमाची वेबसाईट आहे. आणि ह्या वेबसाईटचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि दासबोधाचा अभ्यास करावा अशी नम्र प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद योगेश बुवा. आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे समर्थांचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी दास परिवार कायम प्रयत्नशील राहील. नमस्कार. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या वेबसाईटच्या डेमोसाठी मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या संकेतस्थळाचा डेमोसाठी मी आपलं स्वागत करतो. जस्ट 1-2 मिनटात आधीची बॅकग्राऊंड सांगतो. साधारण 2017 साली तेव्हाचे संचालक माननीय सुहासदादा आगरकर यांच्या सांगण्यावरून आम्ही दासबोध सखोल यूट्यूब चॅनल सुरू केला. त्याच्यावर विविध विषयांवरचे व्हिडिओज इथे उपलब्ध आहेत, जे तुम्ही इथे बघू शकाल. काही आणि त्याच्यासाठी जे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत त्याचे प्लेलिस्ट पण आहेत. वंदनीय अक्का वेलणकर यांच्या आठवणी, पावली पूर्णविरामचे ऑडिओ, स्वयंपाकघरातील दासबोध, दासबोध माझे माहेर, पडवीवरचा दासबोध इत्यादीचे प्लेलिस्ट आहेत, ज्या तुम्ही जरूर ऐकू शकता. आणि अनेक व्हिडिओज इथे उपलब्ध आहेत. जुने 17 सालापासूनचे व्हिडिओज इथे तुम्हाला बघायला मिळतील. सो तुम्ही जरूर या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 17 सालानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर आम्ही 21 साली एक रामदास स्वामी साहित्य शोध ही वेबसाईट सुरू केली. आमचा उद्देश असा होता की समर्थांचं समग्र वाङ्मय एका क्लिकवर उपलब्ध असलं पाहिजे आणि त्यातला कुठलाही शब्द सहज अभ्यासकाला, प्रवचनकारांना, लेखकांना शोधता आला पाहिजे. त्या दृष्टीने हे संकेतस्थळ आम्ही डेव्हलप केलं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर जरूर तुम्ही जाऊन बघा. आणि ते कसं वापरायचं याचा व्हिडिओ इथे डेमो केलेला आहे, तो तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकाल. सो या 2 URL तुम्ही लक्षात ठेवा. एक यूट्यूब चॅनल आहे आणि एक रामदास स्वामी साहित्य शोध ही वेबसाईट आहे. आता त्याच 2 याची पुढची पायरी म्हणून आम्ही आता दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचं संकेतस्थळ आज सुरू करतोय. मला सांगायला अतिशय आनंद होतो की ह्या तिन्ही गोष्टींसाठी म्हणजे यूट्यूब चॅनल, साहित्य शोध आणि आजचं संकेतस्थळचे लॉन्च, या तिन्हीसाठी आम्हाला माननीय योगेश बुवा जे
समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आहेत, त्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. सो आम्ही कायमच त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आता मी डेमोला सुरुवात करतो. या लिंकला गेलं की हे मेन पेज येईल. सो तुम्ही जर इथून बघितलं तर आपण मुख्य पृष्ठाला क्लिक केलं की हे पेज येईल. इथे अक्का स्वामी वेलणकरांची माहिती आहे. मग फाउंडेशनची वैशिष्ट्य, उद्दिष्ट, कार्य अशी माहिती आहे. तुम्हाला जर देणगी द्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता ती माहिती आहे. फाउंडेशनची प्रकाशनं कुठली कुठली आहेत, काही चांगले फोटो, एक ब्लॉग जे मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करेन, काय उपक्रम आहेत ते, आणि जो यूट्यूब चॅनल मी तुम्हाला दाखवला त्यातले काही व्हिडिओजच्या लिंक्स आम्ही इथे तुम्हाला दिल्या आहेत, ज्या तुम्ही फॉलो केलं की तुम्हाला त्याचे अलर्ट्स येत राहतील. आता आपण एक एक यातला मेनू बघू. सो परमपूज्य अक्का या मेनूवर क्लिक केलं की अक्कांविषयी अगदी तपशीलवार माहिती आहे. त्यांची ग्रंथसंपदा काय, काव्यसंग्रह काय, हा इथे आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर फाउंडेशनची माहिती इथे जर तुम्ही गेलात तर फाउंडेशनची वैशिष्ट्य काय ती या मेनूला क्लिक केले. साधारण 40 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू झाला. त्याची वाटचाल कशी झाली, त्याची वैशिष्ट्य काय, हे तुम्हाला इथे या पेजवर गेलात की कळेल. त्यानंतर उद्दिष्ट काय आहेत फाउंडेशनची ती तुम्हाला इथे मिळतील. प्रमुख उद्दिष्ट आहे की रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथाच्या अध्ययनास प्रोत्साहन देणे, आणि मग त्या अनुषंगाने ज्या काही अन्य आम्हाला ॲक्टिव्हिटीज करता येतील त्या करायच्या, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत दासबोध जायला पाहिजे, त्यातले जे काही विचार आहेत ते जायला पाहिजेत. त्यानंतर इथे कार्य असा एक मेनू आहे. सो जनरली आमचं कामकाज कसं चालतं. सो अक्का नेहमी म्हणायचे की उत्कट साधक निर्माण करणे हेच या उपक्रमाचं एकमेव ध्येय आहे. सो त्या दृष्टीने आम्ही काय करतो, तो अभ्यासक्रम किती कसा आहे. साधारण 200 स्वाध्याय असतात आणि हे यंदाचं आता 40वं वर्ष असणार आहे. सो ही सगळी माहिती तुम्हाला इथे मिळेल, आणि मी म्हटलं तसं साहित्य शोधची लिंक पण इथे आहे. त्यानंतर जर बघितलं तर संस्थेचे जे आत्ताचे संचालक आणि आधीचे संचालक, सो त्यांच्याविषयीची माहिती जर हवी असेल तर ती संचालक परिचयाला गेलात तर तुम्हाला मिळेल. अक्का वेलणकरांच्या नंतर तात्या गाडगीळ म्हणजे वसंतराव गाडगीळ यांनी साधारण 98 ते 2002 पर्यंत 2012 मध्ये हा उपक्रम ते संचालक होते, आणि त्यांनी अनेक वर्ष अतिशय ते कडक शिस्तीचे होते आणि अतिशय कष्टाने हा उपक्रम पुढे नेला. त्यांच्या हयातीतच सुहासदादा आगरकर यांना त्यांनी संचालक म्हणून नेमले. सो सुहासदादा आगरकरांची माहिती, त्यांना मिळालेले पुरस्कार इथे आहे. आणि त्यानंतर विद्यमान संचालक डॉक्टर विजय लाड यांच्याविषयीची माहिती आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार याची माहिती इथे तुम्हाला मिळेल. त्यानंतर काही मार्गदर्शक होते ज्यांनी हा उपक्रम आज ज्या चांगल्या स्थितीत आहे आणि जो अतिशय कडक शिस्तीचा आणि उत्तम दर्जाचा समजला जातो, त्यासाठी फार बहुमोल योगदान दिलं. त्यातले प्रथम म्हणजे आदरणीय समर्थभक्त सुनीलदादा चिंचोलकर. त्यांनी अनेक वर्ष या उपक्रमासाठी, त्याच्या दर्जा सुधारावा यासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं. तसंच तात्यासाहेब गाडगीळांच्या पत्नी लीलाताई गाडगीळ यांनी पण या उपक्रमासाठी अक्षरशः झोकून दिलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपक्रमाची अतिशय उत्तम वाटचाल होत राहिली. सो ही झाली संस्थेविषयी माहिती. मग आमचे उपक्रम कुठले चालतात तर सध्या काही झालेल्या उपक्रमांचे आम्ही इथे फोटो टाकलेत. अक्कांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला आम्ही त्यांच्या पादुका घेऊन शिवथरगडला गेलो होतो, सो त्याचे इथे फोटो आहेत. अक्का स्वतः भागवतकार होत्या, सो त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला भागवत कथा आमच्या उपक्रमाने ठिकठिकाणी केली, त्याचे काही फोटो आहेत.
साधना सप्ताह जो आमचा घडीत होतो त्याचे काही फोटो आहेत. दासलीला ग्रंथ आहे त्याचे काही फोटो आहेत. सो असे विविध फोटो जे विविध उपक्रमांचे आहेत ते तुम्हाला इथे बघता येतील. त्यानंतर दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनची काही प्रकाशनं पण आहेत. त्यांच्याविषयीची माहिती तुम्हाला इथे मिळेल. अक्कांच्या आठवणी आहेत. त्यानंतर आमच्या अक्का ह्या एक ग्रंथ लिहिलेला आहे त्याची माहिती मिळेल. त्यानंतर अभ्यासार्थींना उपयोगी असं भावसुमनांजली हा ग्रंथ आहे. असे विविध ग्रंथ इथे त्याच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. बहुतेक विक्रीस पण उपलब्ध आहेत. तुम्ही जरूर त्यांचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर विविध छायाचित्र आम्ही अनेक कार्यक्रम दासबोध सखोल फाउंडेशनतर्फे घेत असतो. सो त्याची छायाचित्र इथे उपलब्ध करून द्यायची. मुख्य आमचा सप्ताह घडीत असतो. सो घडीतले काही फोटो आम्ही इथे उपलब्ध करून दिले जे तुम्ही बघू शकता. आणि नुकतंच आमच्या फाउंडेशनतर्फे अयोध्या येथे ग्रंथराज दासबोधाचे पारायण झाले. सो तो एक अतिशय सुखद आणि सुंदर कार्यक्रम झाला. सो त्याचे पण तुम्ही इथे फोटो बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर देणगी द्यायची असेल उपक्रमाला तर इथे बँक अकाउंट डिटेल्स आहेत. तूर्त तरी ऑनलाईन गेटवे नाही आहे केलेला, पेमेंट गेटवे. यथावकाश आम्ही तोही उपलब्ध करू, म्हणजे कुठूनही तुम्ही पेमेंट करू शकाल. आणि संपर्कासाठी मी जसं सुरुवातीला म्हणलं की दासबोध सखोलचे अभ्यासार्थी अक्षरशः भारतभर आहेत, जगभर आहेत. सो जर कोणालाही त्यांच्याशी काही कारणाने संपर्क करायचा असेल, काही अडत असेल अभ्यास करताना, किंवा समर्थांच्या एखाद्या काय म्हणूया रचनेबद्दल काही शंका असतील तर ते इथे अनेक लोकांची नावं दिली आहेत, त्यांना संपर्क करू शकतात. म्हणजे आम्ही हे सगळी मंडळी तुम्हाला मदत करायला कायम उत्सुक असू. मगाशी संस्थेच्या पानातलं एक पेज दाखवायचं राहिलं ते म्हणजे विश्वस्त. सो सध्या फाउंडेशनचे हे सर्व विश्वस्त आहेत. लाड सर, वांगीकर, विनायक विद्वांस. सो हे सगळे मिळून अतिशय उत्साहाने या फाउंडेशनच्या कार्यात सदैव आपला सदैव सहभागी होत असतात. ह्या वेबसाईटचं अजून एक महत्त्वाचं फीचर आहे जे आज डेमो आहे म्हणून जस्ट सुरू केलं आहे, पण कालांतराने आमच्या दृष्टीने जे फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे आम्ही इथे ब्लॉग्स उपलब्ध करून देणार आहोत. आत्ता फक्त प्रस्तावनेचा माननीय संचालक विजय लाड यांचा ब्लॉग आम्ही इथे लिहिलेला आहे, उपलब्ध करून दिला आहे. पण आमचा विचार असा आहे की इथे दास परिवारातले, त्यानंतर समर्थांचे साहित्याचे ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक अशा विविध तज्ज्ञ मंडळींचे विविध विषयांवरचे ब्लॉग्स इथे उपलब्ध करून द्यायचे. आणि त्याला एक सर्च पण असेल, म्हणजे कोण ऑथर आहे आणि मग इथे विषय काय आहे आणि तो किती सालीचा ब्लॉग आहे, अशा याने तुम्ही ते शोधू शकाल. म्हणजे समर्थांचा विवेकवाद, समर्थांची भक्ती, समर्थांचा मनोबोध, या अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर आमचा विचार आहे की इथे एक काही अतिशय उत्तम दर्जाचे ब्लॉग्स उपलब्ध करून द्यायचे, जेणेकरून जगाच्या पाठीवर कुठेही समर्थ भक्त असतील त्यांना अतिशय चांगल्या क्वालिटीचे लेख वाचनास उपलब्ध होतील, असा आमचा प्रयत्न असेल. सो हे एक अतिशय महत्त्वाचं फीचर आम्ही देणार आहोत. त्यानंतर जगभर अभ्यासार्थी आहेत आणि जे समर्थांच्या साहित्यात उत्सुक आहेत अशी पण लोक आहेत. सो त्यांच्यासाठी आम्ही इथे भाषा निवडीचा पण पर्याय दिलेला आहे. सो इथे जर तुम्ही इंग्लिश असं सिलेक्ट केलं तर हे संबंध संकेतस्थळ, त्याच्यावरची सगळी माहिती तुम्हाला इंग्रजीत सुद्धा उपलब्ध आहे, जेणेकरून म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो की न्यूझीलंडपासून कॅनडापर्यंत, अमेरिकेपर्यंत जिथे कुठे भारतीय माणसं आहेत ज्यांना दासबोध
काय आहे आणि फाउंडेशनबद्दलची माहिती हवी आहे ते इथे येऊन ती माहिती घेऊ शकतात. मी आशा करतो की तुम्हाला हे संकेतस्थळ आवडेल आणि आम्ही जसे जसे ब्लॉग टाकू तसे तसे या संकेतस्थळाला भेट देत राहाल. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. यानंतर आपण काही मान्यवरांचे शुभसंदेश आले ते ऐकूया आणि त्यानंतर लाडसरांचं मनोगत ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समसंतन की जय. मी दुर्गाप्रसाद अयोध्यानाथ स्वामी. श्री समर्थांची आमची 10वी पिढी. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड, जिल्हा सातारा. श्री समर्थांच्या कृपाआशीर्वादाने दासबोध सखोल फाउंडेशन या संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी होत आहे आणि ही आमच्या सर्व समर्थ भक्तांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. श्री समर्थ साहित्यासोबत श्री समर्थांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसारण देखील या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ही सुद्धा तितकीच परमोच्च आनंदाची गोष्ट आहे. त्यासोबतच श्री समर्थ स्थापित मठांची माहिती उपलब्ध करून देता आली तर अवश्य पाहावी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या माध्यमातून अनेक समर्थप्रेमी या मठांना भेटी देऊ शकतील आणि तिथल्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतील. तरी या दृष्टीने आपण विचार करावा ही आपल्याला नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. मी डॉक्टर प्रदीप उपाख्य बाबासाहेब तराणेकर, प्रमुख नाना महाराज तराणेकर संस्थान इंदूर, तसेच अखिल भारतीय त्रिपदी परिवार आणि परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज गरुडेश्वर दत्त संस्थान याचा प्रबोधिनीचा कार्याध्यक्ष म्हणून आज आपल्यासमोर आपला हा जो विशिष्ट उपक्रम आहे, दासबोध सखोल फाउंडेशन, याविषयी 2 शब्द सांगणार आहे. टेंबेसाहेब महाराजांची स्वतःची जी काही एक संन्यासी दंड दीक्षा म्हणजे परंपरा होती ती समर्थ संप्रदायाची होती. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे दीक्षागुरू संन्यास दीक्षा ज्यांनी दिली ते समर्थ संप्रदायाचे होते. म्हणून स्वामी महाराजांच्या सुद्धा परंपरेमध्ये तेही दासबोधाचा अभ्यास करायचे आणि त्याच परंपरेमध्ये आम्हीसुद्धा नाना महाराज तराणेकर संस्थांमधली मंडळी, आमचा परिवार हा सुद्धा समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करत असतो. मला हे सांगायला अतिशय आनंद वाटतो की
दासबोध सखोल अभ्यास या पद्धतीचा जो उपक्रम अक्काताई वेलणकरांनी जवळजवळ 40 वर्षापूर्वी सुरुवात केला होता, तो इतका विस्तारित आहे की थेट पाश्चात्य देशापर्यंत ही अभ्यास करणारी मंडळी दिसून येतात. अनेक ग्रंथांचं प्रकाशन मंडळींनी केलेलं आहे. विशेषतः मध्यंतरी शिवथळ घळीला डॉक्टर लाड यांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांच्याकडून मला आणखीच विस्तारपूर्वक माहिती मिळाली. दासलीलासारखे ग्रंथांचं वेगळ्या पद्धतीने पुनर्प्रकाशन आपण केलेलं आहे. आणि आता या सगळ्यात एक कळस म्हणून पुढचं पाऊल म्हणून दासबोध सखोल फाउंडेशन या वेबसाईटची सुरुवात होते आहे. तेव्हा या सगळ्या आपल्या उपक्रमांना सर्व जी मंडळी समर्थ भक्त मंडळी आहेत त्यांना आणि जे अभ्यासक आहे, जे संशोधक आहे, जे समर्थ भक्त आहे त्यांना जास्तीत जास्त या उपक्रमाचा लाभ व्हावा अशी समर्थांजवळ प्रार्थना करून जी मंडळी या कार्याला पुढे नेत आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी वंदन. पूजनीय कैलासवासी सुनील दादांच्या चरणी वंदन. मी प्राध्यापक दादासाहेब जाधव, तुळजापूर. दासबोध सखोल अभ्यासक्रमाचे संचालक आदरणीय डॉक्टर लाड साहेबांच्या मार्गदर्शनानुसार दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनची वेबसाईट सर्व समर्थ भक्त अभ्यासक यांना उपलब्ध होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पहा, समर्थ रामदास स्वामींनी म्हटले, अभ्यासे प्रकट व्हावे. भक्तीला अभ्यासाची, भक्तीला ज्ञानाची, भक्तीला चिकित्सेची जोड पाहिजे, भक्तीला शक्तीची जोड पाहिजे. नुसती भक्ती वांझोटी आहे. अभ्यास, चिकित्सा, संशोधन, चिंतन या गोष्टी नितांत आवश्यक आहेत. आणि या गोष्टीच्या अभावीस मी अतिशय स्पष्ट बोलतो, आज आपण पाहतो समर्थ रामदासी संप्रदायाचा संकोच झालेला आहे, पराभव झालेला आहे. कोणीही हलकट उठतो आणि समर्थ रामदास स्वामी, दासबोध, शिवसमर्थ संबंध याविषयी काहीही बोलतो. तर यांना उत्तर द्यायला, यांना समर्पक जशाच तसे उत्तर द्यायला कोणी तयार होताना दिसत नाही. अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारावयास येताना तलवारी, तोफा, दारुगोळा घेऊन आला. तो येताना काही ग्रंथ घेऊन आला नाही, तो काही व्याख्यान प्रवचन देत बसला नाही. पण आज असे असंख्य अफजल खान समाजामध्ये पसरलेले आहेत. त्यांच्याकडे तलवारी, बंदुका इत्यादी हत्यारे आहेतच, पण अत्यंत विकृत विचार, विकृत वाङ्मय त्यांच्याकडे आहे. याद्वारे ते आपला हिंदू धर्म नासवीत आहेत. हे सगळं थांबवायचं असेल तर समर्थ रामदास स्वामींचे विचार, समर्थांचं चरित्र, समर्थांचं कार्य, समर्थांचं वाङ्मय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे. आज आपण पाहतो दासबोध हा म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांचा ग्रंथ झालेला आहे असं दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तरुण अभ्यासक, तरुण संशोधक, तरुण समर्थ भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार पुढे आले पाहिजेत. तरच राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणुकीचा सर्वत्र अवघा हलकल्लोळ होईल. आम्हाला शेळपट, भेकड केवळ भाविक समर्थ भक्त नको आहेत. पहा, तर तेजस्वी, इंटलेक्च्युअल, बुद्धिमान, शक्तिमान समर्थ भक्त हवे. आणि हे होण्यासाठी दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनची ही वेबसाईट आपणास सर्वांना अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही. या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमस्ते, रामकृष्ण हरी. मी डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे, विश्वस्त, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची. आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होतो, कारण परमपूज्य आशालताताई वेलणकर उर्फ अक्का यांनी समर्थ अभ्यास करण्यासाठी, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी जे समर्थ अभ्यास मंडळ स्थापन केलं आणि त्या अभ्यास मंडळाचा लाभ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या अनेक जे काही साधक आहेत त्या साधकांना अनेक वर्ष होतो आहे. याचा एक भाग म्हणून मी त्याचा प्रत्यदर्शी आहे. कारण जे शिबिर
शिवथरगडीला संपन्न होतं त्या शिबिरामध्ये गेली 2 वर्षे मी सातत्याने प्रवचनरूपी सेवा माझी समर्थांच्या चरणी रुजू करतो, या अभ्यास मंडळामध्ये रुजू करतो आहे. त्याचबरोबर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे म्हणून या अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळत. अभ्यासाने भगवंत सुद्धा जोडता येतो. जगातली अशी कुठलीही गोष्ट नाही जी अभ्यासाने प्राप्त होत नाही. त्यामुळे अभ्यास अतिशय महत्त्वाचा आणि शेवटपर्यंत आपल्याला अभ्यास करावा लागतो किंवा तो करावा असं या ठिकाणी माऊली एक आपल्याला निर्देश देतात. आणि तोच धागा पकडून समर्थ वाङ्मय जे एवढं व्यापक आहे, मोठं आहे आणि खऱ्या अर्थाने पथदर्शी आहे, त्या वाङ्मयाचा कुठेतरी संस्कार अभ्यासाच्या माध्यमातून आपल्यावरती व्हावा. कारण कीर्तन प्रवचन हेच तर वाटा आहेतच, पण नुसतं ऐकून उपयोग नाही, तर जे ऐकतात त्याचं सखोल चिंतन झालं पाहिजे आणि चिंतन करण्यासाठी त्याचं वाचन आणि त्याचा सखोल अभ्यासही घडला पाहिजे. ह्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा उपक्रम ताईंच्या प्रेरणेने इथे सुरू झाला. आणि आज आनंदाची बातमी अशी आहे की संत साहित्य जे खऱ्या अर्थाने वैश्विक साहित्य आहे, त्या वैश्विक साहित्याला खऱ्या अर्थाने वैश्विक प्लॅटफॉर्म त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आहे. कारण हे विश्वची माझे घर जेव्हा संत म्हणतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा अभ्यास, त्यांचं चिंतन, त्यांचं वाङ्मय हे सुद्धा वैश्विक झालेलं आहे. म्हणून ते विश्वाला आपलं घर संबोधतात. कुठेही गेला जगाच्या पाठीवर तरी सुद्धा संत साहित्य हे आपल्याला नक्कीच पथदर्शी ठरतंय आणि ठरत आलेले किंवा ते ठरत राहणार आहे. आणि त्यामुळे जगामध्ये जे कोण साधक आहेत, ज्यांना प्रत्यक्षरित्या कुठल्या ठिकाणी येऊन ही साधना करता येत नाही, उदाहरणार्थ शिवथरगडीला जे शिबिर होतं तिथे येता येत नाही, किंवा अनेक ठिकाणी भारतामध्ये जे शिबिर होतात, महाराष्ट्रामध्ये शिबिर होतात, त्याच्यात सहभागी होता येत नाही, त्यांच्यासाठी या वेबसाईटची अतिशय सुंदर सोय ह्या उपक्रमाअंतर्गत होणार आहे. आणि या वेबसाईटमध्ये अगदी समर्थांचं वाङ्मय असेल आणि त्याचबरोबर समर्थांचं साहित्य आहे किंवा समर्थांचे मनाचे श्लोक असतील किंवा समर्थ रामदास स्वामींचं जे चरित्र आहे त्याचंही सखोल चिंतन ह्या वेबसाईटच्या माध्यमातून साधकांना होणार आहे. त्यामुळे मी ह्या ठिकाणी अशी नम्र विनंती करतो की ज्यांना समर्थांच्या साहित्याशी एकरूप व्हायचं आहे, समर्थांचं साहित्य समजून घ्यायचं आहे, त्यांनी कृपया करून ह्या वेबसाईटचा जरूर लाभ घ्यावा. या वेबसाईटवरती जावं आणि स्वतःची जी जिज्ञासा आहे ती अभ्यासाच्या माध्यमातून, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ती पूर्ण करावी. कारण समर्थांच्या साहित्याशिवाय, संतांच्या साहित्याशिवाय आपल्या जगण्याला काहीही अर्थ नाही. रामकृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. In Srimad Grantaraj Dasbodh, Sri Samarth Ramadas Swami says, ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मीका सारिखा कवेश्वर, न भूतो न भविष्यति. Just as Samartha said, Valmiki Sarika Kaveshwara na bhuto na bhavishyati. For us, Samartha Sarika Kaveshwara na bhuto na bhavishyati. The treasure trove of granthas that he has handed over to us, are eternal. They are relevant across various generations and across various timelines. Dasbodh Sakhol Foundation has taken up this wonderful task of spreading the Granthas, especially Dasbodh, to the new generation by making use of technology. And I think that is an amazing initiative. When Sri Krishna ended his avatara in this earth, the various deities and all the lokas, they were waiting to welcome him before he could go to Vaikuntha. They waited and waited, but they didn't find him coming. So they wondered, where has he disappeared from the earth and where has he gone? He entered Srimad Bhagavata Grantha, as Srimad Bhagavata Mahatmya says. Similarly, where is Samartha today? Samartha is there in all his Granthas. This beautiful OV explains this.
माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध. So he is there with us in all his granthas and especially in Dasbodha. So taking this Dasbodha across all geographies using today's technology is indeed amazing. It's a great service that Dasbodh Sakol Foundation has taken up upon itself under the able guidance and leadership of Sri Vijay Lad. How could we have taken such an initiative? It is really a very humongous initiative. It's a very big initiative. There is one Abhanga where Samartha says, Sakalahuni sana Ramadas jalo, Parivaresi alo sharana tuja. Are we also not his parivara? So, it is indeed Samartha's sankalpa which is helping us to take up such huge tasks, and it will definitely meet with a very successful and wonderful end. So he is with us always in whatever we do. We are all his parivara. And like Sri Valmiki said at the end of Srimad Ramayana, evametat puravrittam akyanam bhadravastuvaha pravyaharata vishrabdham bhalam vishnoho pravardhatam. The more we read Ramayana, the more we listen to Ramayana, Valmiki says, let all the virtues of having done this increase the bala of Mahavishnu. Similarly, the more we do all these services by spreading the granthas of Samartha Ramadas, let the bala for Samartha increase. In today's times, I think that is the most relevant thing that we need to ensure that our Sanatana Dharma is well protected. So, this initiative by Dasbodh Sakol Foundation is yet one more step. It is yet one more initiative from all of us to increase the strength for Samartha, the Sankalpa, his dreams of building a very strong Sanatana Dharma for this country of Bharata. Congratulations to Dasbodh Sakol Foundation once again for taking up such a wonderful initiative. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मी ज्योती भिडे, उपकुलसचिव श्री समर्थ विद्यापीठ सातारा. दासची ही नवीन वेबसाईट अभ्यासकांसाठी अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे ती नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. यापूर्वी रामदास स्वामी साहित्य शोध या उपक्रमाद्वारे त्यांनी अभ्यासकांसाठी एक मोठं दालन खुलं करून दिलेलं आहे आणि तो उपक्रम आणि हा नवीन उपक्रम हे दोन्ही उपक्रम निश्चितच अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय अभिनंदनीय आहेत. या साधनांच्याद्वारे साधकांनी आपला अभ्यास, आपलं ज्ञानार्जन आणि उपासना वृद्धी हे होण्यासाठी या साधनांचा उपयोग जरूर करावा असं मला वाटतं. अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि या वेबसाईटच्या पुढच्या वाटचालीसाठी, त्याच्या उत्कर्षासाठी खूप शुभेच्छा देते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मी अजय बुवा रामदासी, समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांचा प्रतिनिधी. या सखोल दासबोधाच्या नवीन उपक्रमासाठी डॉक्टर लाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांना साधुवाद देतो. त्यांचा हा स्तुत्य उपक्रम सगळ्या जगासाठी उपकारक ठरेल असा विश्वास व्यक्त करतो. त्या बाबतीमध्ये जिथं कुठं माझं सहकार्य आपणास लाभू शकणार आहे ते सहकार्य मी अवश्य करेन असा आपणास शब्द देतो. अध्यात्मामध्ये थिअरी 20 मार्काची आणि प्रॅक्टिकल 80 मार्कांचं असतं हे लक्षात ठेवून आणि साधक घडवणं हे दासबोध सखोलाचं मुख्य उद्दिष्ट आहे
हे जाणून सेवा, साधना, ध्यानधारणा, जपादिक विषयांचाही अधिक अंतर्भाव यामध्ये व्हावा, अशी गोष्ट आपणास मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या उपक्रमाच्या वतीनं दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन ही वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, त्याचं लोकार्पण आज श्री गोंदवलेकर महाराज आणि समर्थ पंचायतनातल्या निगडीकर महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी होतंय, याचा मला मोठा आनंद आहे. सज्जनो, समर्थ रामदास स्वामींच्या समग्र वाङ्मयाचा एक आलेख या दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या वेबसाईटच्या माध्यमातून जगाच्या समोर आलेला आहे. एका क्षणात समर्थांचं वाङ्मय, दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक, सवाया, समर्थांची पत्र, स्फुट प्रकरणं, ही सगळी एका सेकंदामध्ये आपल्या एका क्लिकवर जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये समर्थ भक्तांना उपलब्ध होत आहेत. दासह परिवारामध्ये जोगळेकरांचं कुटुंब, सो वृंदाताई, आनंद जोगळेकर, त्यांच्या कन्या, त्यांचं जावई, त्याचप्रमाणे ओंकार जोशी, त्यांचे सुविद्य पत्नी सौ प्रीती जोशी आणि एक 15-20 जणांच्या टीमनी, मी मोठ्या अभिमानाने म्हणतो की ही IT टीम आहे दासहची. समर्थ संप्रदायात अत्यंत अद्भुत, अलौकिक असं हे काम या दासह टीमनी केलेलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून दासहची 40 वर्षाची परंपरा, 40 वर्षाचा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. वेगवेगळे उपक्रम, समीक्षकांचे मेळावे, अत्यंत पवित्र अशा शिवथर गळीतला साधना सप्ताह, अयोध्येतले कार्यक्रम, अनेकविध कार्यक्रम या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. अनेक मान्यवरांनी शुभेच्छा, आशीर्वाद दिलेत. भारतातून समर्थ संप्रदायातल्या महानुभावांनी याचं कौतुक केलंय. समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आदरणीय श्री योगेशजी बुवा यांनी या संकेतस्थळाचं लोकार्पण आज त्यांच्या शुभ हस्ते केलंय. मी या सगळ्या समर्थ भक्तांना, ज्यांनी ज्यांनी यात वाटा घेतलाय, या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि समर्थांच्या प्रती असलेली त्यांची तळमळ, निष्ठा, या सगळ्याला मी वंदन करतो. जय जय रघुवीर समर्थ. मान्यवरांचे आणि डॉक्टर लाड सरांचे आभार. समर्थ कृपेने व परमपूज्य आशालता वेलणकर यांच्या आशीर्वादाने दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या सर्वांचे आभारी आहे. केवळ वेळेच्या नियोजनाच्या दृष्टीने आम्ही त्याचा स्वतंत्र व्हिडिओ केला आहे. हा कार्यक्रम संपला की तो व्हिडिओ लगेचच आमच्या YouTube चॅनेलवर उपलब्ध होईल. आपण सर्वांनी तो व्हिडिओ जरूर बघावा ही आग्रहाची विनंती. यानंतर सौ रंजना पाटील आभार व्यक्त करतील आणि सौ मेधा कुलकर्णी या कल्याणकरी म्हणून कार्यक्रमाची सांगता करतील. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे आज पूजनीय योगेश बुवा यांचे हस्ते लोकार्पण झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दासह फाउंडेशनची ही गगनाला गवसणी घालणारी भरारी होय. आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
यांची आणि समर्थ पंचायतांमधील रंगनाथ स्वामी निगडीकर यांची पुण्यतिथी या पावन पर्वावर हा सोहळा संपन्न झाला, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. समर्थांच्या उक्तीनुसार उत्कट भव्यतेची घ्यावे असे हे कार्य. या समर्थ कार्याचा झोका उंचच उंच नेण्यास अनेकांनी अथक परिश्रम घेतले, त्यांचे प्रति ऋण व्यक्त केलेच पाहिजे. श्री केदार परांजपे यांनी शंखध्वनी करून वातावरण मंगलमय केले. या संकेतस्थळासाठी देशभरातील अनेक महानुभावांनी, समर्थ भक्तांनी, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले आहेत. संकेतस्थळासाठी पिक्सेल एन पेपरचे श्रेयस पाटील, सायली खेळकर आणि मुग्धा जोगळेकर यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. संकेतस्थळ मराठीकरिता दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन विश्वस्त मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी खूप मेहनत घेतली. तर संकेतस्थळ इंग्रजीसाठी श्री रवींद्र फडके, सौ प्रीती जोशी, अमेय महाबळेश्वरकर यांनी सहकार्य केले. श्री उदय ताडे यांनी फोटो उपलब्ध करून दिले. या सर्वांचे मी दासव फाउंडेशनच्या वतीने आभार मानते. कळत नकळतपणे कुणाचा नामोल्लेख राहून गेला असल्यास त्यांचेही आभार मानते. दासव फाउंडेशनच्या कार्याची ही भव्य दिव्य वाटचाल पाहताना पूजनीय अक्कांच्या नेत्रात कृतार्थ भाव दाटून आले असतील. दासव फाउंडेशनच्या प्रगतीचा आलेख असाच सदैव ऊर्जस्वल होत राहो अशी मी श्रीरामचरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ.